हॅलो फ्रेंड्स, माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण निफ्टी, मिड कॅप निफ्टी, बँक निफ्टी, स्मॉल कॅप निफ्टी आणि काही ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत। तर चला मग बघूया ब्रेकआउट स्टॉक। तर फर्स्ट चार्ट आहे निफ्टीचा। तर निफ्टीमध्ये बघा इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेला आहे। इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न मध्ये इथं रेजिस्टन्स आणि इथं ब्रेकआउट येण्याची शक्यता आहे। तर निफ्टीचं आपण फर्स्ट टार्गेट काल बघितलेलं होतं 25,203 हे येऊ शकते किंवा हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेला आहे। तर चला मग बघूया आपण हेड अँड शोल्डर पॅटर्न हे सक्सेस होतं की फेल जातं। तर इथूनच आपल्याला उद्या पडणार आहे की ब्रेकआउट येतो की फेल होतं, पण शक्यता आहे बुलिश साइन हे दाखवत आहे। तर हा चार्ट आहे निफ्टीचा वन डेचा चार्ट आहे। सेकंड चार्ट बघूया आपण बँक निफ्टीचा चार्ट। तर बँक निफ्टी मध्ये बघा इथं रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्स हा ब्रेक केलेला आहे। सपोर्ट आणि इथं एक ट्रँगल पॅटर्न बनलेला आहे, सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न। आणि इथं बघा दोन अशा कॅन्डल बनलेल्या आहे आणि त्या कॅन्डल दाखवत आहे की बुलिश साइन आहे। तर बँक निफ्टीचे टार्गेट हे 54,500 पर्यंत बँक निफ्टी जाण्यास तयार आहे किंवा त्यानंतर लाईफ टाइम हाय सुद्धा जाण्यास बँक निफ्टी तयार आहे। तर आपण आधी बघितला निफ्टीचा चार्ट, हा आहे वन डेचा बँक निफ्टीचा चार्ट। नंतर मिड कॅप चार्ट बघूया। तर मिड कॅप मध्ये बघा एक ट्रँगुलर पॅटर्न बनलेला आहे आणि इथं सपोर्ट इथं काही खाली सपोर्ट तोडलेला होता, पण इथं कोणत्याही प्रकारचा ब्रेकडाऊन न देता मिड कॅप निफ्टी वरती गेलेले आहे। रेजिस्टन्स आणि इथं तीन कॅन्डल बघा लगातार मध्ये मिड कॅप निफ्टी ही वरती गेलेली आहे। तर जर मिड कॅप निफ्टीचं हे टार्गेट आहे 59,500, नंतर 61,000 पर्यंत जाण्यास मिड कॅप निफ्टी तयार आहे। नंतर फोर्थ स्टॉक नाही, इंडेक्स आहे स्मॉल कॅप निफ्टीचा। हा पहिल्यापासून आपण बघत आहोत की हा स्ट्रॉंग आहे। इथं सपोर्ट नंतर इथं थोडासा सपोर्ट ब्रेक केला पण वरती गेला, रेजिस्टन्स आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे। पण बघा हिच्यामध्ये बघा स्मॉल कॅप मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 एक कॅन्डल जर बघितल्या तर ते बुलिश आहेत, म्हणजे इथं याचा लो याने तोडला नाही। बघा लो कोणत्याच कॅन्डलचा लो तुटलेला नाही आहे। तर अशा प्रकारे स्मॉल कॅप निफ्टी हा लाईफ टाइम हायला जाण्यास तयार आहे। तर आपण बघणार आहोत आता काही ब्रेकआउट स्टॉक आहे। तर ब्रेकआउट स्टॉक चला मग बघूया। त्यामध्ये फर्स्ट ब्रेकआउट स्टॉक आहे केईसी इंटरनॅशनल मध्ये बघा हा लाईफ टाइम हायला चाललेला स्टॉक आहे आणि ज्यामध्ये बघा व्हॅल्यूम सुद्धा एकदम जबरदस्त आलेले आहेत। तर बघा इथं रेजिस्टन्स आणि इथं रेजिस्टन्स मोठ्या कॅन्डलने ब्रेक केलेला आहे। एक चॅनल पॅटर्न तुम्ही बघू शकता, त्याच्यात व्हॅल्यूम सुद्धा जबरदस्त आलेला आहे। स्टॉकची प्राइस आहे 1250, इथं तुम्ही 1200 पर्यंत स्टॉप लॉस लावून 1450 पर्यंत याचं टार्गेट अपेक्षित आहे। हा चार्ट आहे, डेली चार्ट आहे। तर स्टॉकचं नाव आहे केईसी इंटरनॅशनल। सेकंड स्टॉक आहे आयओबी मध्ये बघा इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलेला आहे आणि हा एक डेली चार्ट आहे। इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलेला आहे। इथं रेजिस्टन्स आणि इथं मोठ्या कॅन्डलने ब्रेक केलेला आहे। चार्ट एकदम छान आहे आणि हे बघा इथं ह्यूज असा व्हॅल्यूम सुद्धा आलेला आहे। स्टॉकचं नाव आहे आयओबी। नंतर थर्ड स्टॉक आहे प्रीमियर एनर्जी हा एक आयपीओ स्टॉक आहे आणि हा आयपीओ स्टॉक आता लिस्ट झालेला होता। तर प्रीमियर एनर्जी मध्ये बघा इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न आता बऱ्याच स्टॉक मध्ये तयार झालेला आहे। इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न इथं रेजिस्टन्स आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे आणि इथं व्हॅल्यूम सुद्धा प्रीमियर एनर्जी मध्ये जबरदस्त आलेले आहेत। तर आपण या प्रकारे आपण फर्स्ट निफ्टीचा चार्ट बघितला, नंतर बँक निफ्टीचा बघितला, बुलिशच साइन आहे। मिड कॅप मध्ये सुद्धा बुलिश साइन आहे, स्मॉल कॅप मध्ये सुद्धा बुलिश साइन आहे आणि स्टॉकचे नाव आहे केईसी इंटरनॅशनल, आयओबी आणि प्रीमियर एनर्जी। अशा प्रकारे आपण स्क्रीन स्टॉक बघितलेले आहेत। तर अशा प्रकारचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा। थँक्यू।